रे तर आम्ही जातोय डबा काढायला. डबा रात्री लावला होता कुर्ल्यासाठी खेकड्यांना. तर मी खेकड्याचा तर मी रात्री डबा लावला होता खेकड्यांसाठी. तर मी खेकड्याचे डबा काढायला चाललोय. आता बघूया किती गावलेत ते. आता गावले का बघतो जाऊन. खेकडे रात्री लावले तर गावणार ते, पण 2 डबे लावले होते. मला लेट झाल्यामुळे मी रात्रीचा व्हिडिओ नाही काढला लावताना. हाय फ्रेंड, सकाळचे 6:15 झालेले आहेत आणि मी डबा काढायला चाललोय. आणि बघा सूर्य कसा उगवलाय, बघा दिसतो का, दाखव. मस्त सूर्य उगवलाय डोंगरावरती. धुकं वातावरण आहे आणि दव सुद्धा पडलाय. त्या दवातून सुद्धा जायचं आहे. भिजणार मी थोडं, म्हणजे ओला होणार पाय बी, गार वाटणार नाही बर्फावानी. हाय फ्रेंड, हे बघा दव इथे रानांवरती वाट इथे ना, आणि ते भिजायला सुद्धा होणार आहे. चिंब थंडी लागते. दव बघितला की मला एकदम नको वाटतं. आता बघा ही वाट आहे, या वाटेने असंच पुरं रानमीन पडलेलं आहे, वाढलेलं गवत आहे ना हे, म्हणजे तर आता शेतमळीत आलेलं आहे. आणि तुम्हाला माझा डोळा जरा हे झालेलं दिसत, कारण रात्री माझ्या डोळ्यात काय गेलं होतं, तर मी चोळून त्या डोळ्याचं बघा काय केलंय. आणि मी आता डब्याजवळ पोहोचलोय. डब्याकडे इकडे डबा लावलेला, हा बघा दाखवतो. ह्या साईडला लावलेला आहे, साखळीला डबा लावलेला आहे. तर तो डबा काढायला जातो, बघूया किती भेटतात त्या डब्यामध्ये इकडे. आणि ही आमची नदी, इकडची नदीला जाते पाणी गार गार, थोडं गरम आहे, एकदम सुद्धा गार नाही, पण त्यातून बाहेरून आल्यामुळे चरावातून पाणी गार लागल्यामुळे नको वाटतं. हा हा हा, थंडी वाजते, एकतर गारचा पडलाय, धुकं पडलाय. हाय फ्रेंड, मी इकडे साखळीला डब्बा लावलाय बघा, इथे नदीमध्येच आहे ना. तो डबा मी काढायला जातोय. आणि हा इथे डबा आहे बघा इकडे. हा डबा जो तेलाचं केन असतं ना आपलं, ते तेलातून मी तो कापून कॅन तिथं त्याला बाटली लावून ते डबा तयार केला आहे कुर्ल्यांना. आणि त्याच्यानंतर खेकडी भेटणार आहे, एकदा गावले होते मला. पण आपण डबा काढूया आता, तुमच्या समोर मी काढतोय. हाय फ्रेंड, हा आपला पहिला डब्बा आहे. आणि दुसरा डब्बा सुद्धा व्हिडिओ काढूया. म्हणजे आता पहिल्या डब्यामध्ये काढूया आपल्या. हा आपला पहिला डब्बा. ह्या डब्याजवळ तर मी डबा काढलेला आहे, त्याच्यात मला खेकडी गावलेली आहेत, भरपूरशी गावलेली आहेत. बघूया, हे बघा, हा पहिल्या डब्यातली खेकडी आहेत. खूप काही आहेत, 10-15 खेकडी असतील ह्याच्यामध्ये. हे बघा, आता दुसरा डब्बा काढायला जातोय तिकडे. हा जवळ आहे, दुसरा डब्बा तो जरा लांब आहे, तिकडे जाऊया आपण. हा डब्बा एका झाडीमध्ये ठेवतो, नाही तर कोणतरी घेऊन जाणार, त्याची मजा होईल खेकडी खायला. दुसऱ्या ठिकाणी आलोय, दुसऱ्या डब्याकडे चाललोय आता. जरा गच आहे बघा, हे बघा किती जंगल आहे, ही वाट आहे पायवाट, हे बघा, हे सर तिकडे आहे. आणि तिकडे पुढे जरा आहे नदी, मधूनच आले नदीच्या. तिकडे आहे खाली, इकडे बांधशेतात बोलतात. बांधशेतात या ठिकाणाचं नाव आहे, बांधशेतात. आणि मी तिकडे लांब डब्बा लावलेला आहे. बघूया, इथे तर 100% गावणार, कारण कातळं आहेत, मोठी मोठी कातळं आहेत, त्याच्यातून खेकडी राहतात. तर आपल्या 100% आणि गावणार. तिथे आपल्या पहिल्या डब्यामध्ये 15 खेकडी गावली आहेत. तर ती 15 खेकडी त्याच्यात होती. चला फ्रेंड, मी आलोय बांधा शेतात, पोचलोय बघा. बांधा शेतात मी आता आलोय आणि तिथे डबा लावलोय, तिकडे आलोय. हे बघा, ही साखळे, इथे कातळ आहेत, हे बघा. आणि आपण इथून इथे जाणार आहे. हे डबा काढूया आता, डब्यात किती गावतात ते बघूया इकडे. तर मी दुसऱ्या डब्याजवळ आलोय आणि तिथे आता जाऊन खाली डबा काढतोय बघा. तिथे डबा आहे, तिथे दाखवतो डबा तो तुम्हाला. तिथे डबा आहे, हे पाणी आणि ही दगड आहे तिथं. ही कोंड आहे ना, कोंड, त्या कोंडीत मोठमोठे दगड आहेत.
आणि त्या दगडींमुळे तिथं कसं खेकड्यांना पोकळ असल्यामुळे खेकडी तिथे राहणार बसणार आणि त्याचाच फायदा घेऊन मी आज डबा लावायला आलोय. किती मोठी कमालची गोष्ट आहे सांगतो आणि मोठेपणा तुम्ही आहे. तर तो डबा लावल्यामुळे आपला रस्सा होईल खेकड्यांना. हो, मच्छी पकडणे हा माझा छंद आहे. मच्छी मला खूप पकडायला आवडते, त्यामुळे मी आता ह्या डब्याजवळ जातोय. आता जाऊया. तर मी हा डब्याजवळ आलोय बघा. दुसऱ्या डब्याजवळ आलोय तर मला इथे खेकडे दोन दिसली होती. तर त्या हिशोबाने मला वाटतं की आज भरपूर खेकडे असणार आतमध्ये. डबा तो मला वाटतं फुल भरला असणार, कारण त्या मनाने मी आतडी सुद्धा भरपूर घातली होती. तर आपण काढून बघूया तो डबा किती खेकडे आहेत ते आतमध्ये. डबा म्हणजे तो पाण्यातून बाहेर काढूया आपण. हा इथे डबा दिसतोय बघा, तेलाचा डबा आहे आपल्या. 2 डबे असल्यामुळे खेकडे खाली उतरले. आतड्या बघा किती बांधल्या होत्या, हे बघा. तर आता खेकडे त्या डब्यात दुसऱ्या खालच्या आहेत. ही बघा किती खेकडे आहेत लपले तिकडे तिकडे उभे राहते. मोबाईलची फ्लॅश पडते त्याच्यामुळे ते खाली लपले तुम्ही दिसते. तसे हात जाऊन बसते. मी डबा उघडा ठेवलाय आणि मी कॅमेरा सेट करेपर्यंत माझी खेकडे एक पळाली हिला पकडले इथं, हे बघा. आणि दुसरी पळते बघा कुठं पाण्याच्या दिशेला, ही बघा. हे बघ कशी बसले, शांत अशी येऊन इथं बसले बघा. डब्यातून पळत पळत इकडे आलेले आहे माझ्या. डबा मी खोलून ठेवलाय आणि हे खेकडा बघा बघा कसं पळतंय बघा. आता पळेल बघा, काठी लावतो त्याला. हे बघा नांगे कसे वर करेल बघा. ही काठी देतो बघा हातात त्याच्या ह्याच्यात, कशी धरते. हे बघा कसलं खेकडं मोठं आहे. चांगली खेकडी गावली आहेत मला डब्यामध्ये त्या. हे बघा, बघूया आपण पकडूया त्याला. ही बघा ही तिसरी बाहेर आलेली आहे डब्याजवळ. हळूहळू बघा पुन्हा डब्यात जायचा प्लॅनिंग आहे तिचा. बघा बघा सांगत नाही डब्यात जाय गेली ती बघा. ती बघा तिकडे पळते त्या साईडला. हा डबा उघडा ठेवला इथे बघा. हा बघा, ही बघा कशी पळते, तुर 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 पळायला लागलेली आहे. थांबतो, मला पाहिजेच, मला रस्सा करायचंय. रस्सा बाई पळतेस कुठं. ही बघा चांगला तडका देऊन कांद्याचा मस्तपैकी रस्सा बनवायचा.